नमस्कार. आजचे नक्षत्र भविष्य यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुमचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026. आज शनिवार आणि आज चंद्राचे भ्रमण सकाळी पुनर्वसू नक्षत्रात असून सकाळी 9:35 नंतर चंद्राचे भ्रमण होत आहे पुष्य नक्षत्रामध्ये. तर या पुनर्वसू व पुष्य नक्षत्र यामधील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी चालू करू आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी ताणतणाव जाणू शकतो, मात्र 9:30 नंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम असून आपले मित्र आपल्या मदतीला चांगल्या प्रकारे येऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय काळे उडीद खिशात ठेवावे व सायंकाळी येताना कोणत्याही झाडाच्या खाली टाकावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 55%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी कामामध्ये यश संपादन होऊ शकतील, मात्र आज सकाळी 9:30 नंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आज कोणत्याही प्रकारचे महत्वाची कामे आज आपण करू नये. आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय सकाळी 9:30च्या आत आपण एक गुलाबाचे फूल आपल्या इच्छित देवाला अर्पण करावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 45%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी सरकारी कामांमध्ये विरोध होऊ शकतो, मात्र दुपारनंतर मोठे यश संपादन करता येईल. त्यामुळे कोर्ट कचेरीच्या कामामध्ये आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय लाल सुती धागा उजव्या हाताच्या मनगटावर बांधावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 68%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण राहील, मात्र 9:30 नंतर मानसिक ताणतणाव जाणू शकतो, म्हणून महत्वाचे निर्णय किंवा महत्वाच्या गोष्टी आज न केल्यास उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे एक सुपारी खिशात ठेवावी व संध्याकाळी येताना गणपतीच्या मंदिरात व्हावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 62%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी फसवणूक होऊ शकते, त्यामुळे दुपारनंतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करा. आज 12-12:30 नंतर आपण कोणतीही महत्वाची गुंतवणूक केल्यास आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय लाल चंदन आणि मध एकत्र करून आपल्या कपाळाला लावावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 65%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी धनला होऊ शकतो, मात्र 9:30 नंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. त्यामुळे आज थोडी काळजी घ्या, आपल्यावरती विपत्ती देखील येऊ शकते. आजसाठी आपणास उपाय आहे घराच्या नैऋत्य दिशेला थोडे पाणी शिंपडावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 60%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी अहंकार वाढू शकतो, मात्र सकाळी 10 नंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम असून आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय पिवळ्या झेंडूची फुलं आपल्या पाकिटामध्ये ठेवावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 85%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी नशिबाची चांगली साथ मिळेल, दुपारनंतर शारीरिक थकवा जाणू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे. आजसाठी आपणास उपाय पिंपळाचे एक ताजे पान आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या जवळ ठेवावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 80%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. मित्रांची चांगली साथ लाभेल, दुपारनंतर आपल्याला नशिबाची दारे उघडलेली राहतील. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय सफेद रंगाच्या कागदावरती हिरव्या रंगाच्या पेनाने श्री लिहून तो कागद जवळ ठेवावा. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 98%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी पित्ताचा त्रास जाणू शकतो, दुपारी मार्ग मोकळा होताना दिसेल. सकाळी थोडा धोका देखील जाणवतो आहे. आजसाठी आपणास उपाय काळ्या रंगाचा पेन आपण आज अजिबात वापरू नये. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 52%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी प्रेमामध्ये यश संपादन करता येऊ शकता, मात्र दुपारनंतर सामाजिक क्षेत्रामध्ये आपली बदनामी होऊ शकते. आज थोडी काळजी घ्या, आज दुपारनंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम नाही. आजसाठी आपणास उपाय आहे आज आपण अत्तर किंवा परफ्यूम अजिबात वापरू नये. शक्य झाल्यास लहान मुलींना एक अत्तराची बाटली द्यावी. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 40%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. विरोधक सकाळी त्रास देऊ शकतात, मात्र 10 नंतरची वेळ आपल्यासाठी उत्तम असून आपली मोठी कामे आणि मोठ्या डील आज फायनल होऊ शकतात. आजसाठी आपणास उपाय केशर आणि गाईचे तूप एकत्र करून नाभीला लावावे. आणि आजसाठी दिवसात शुभता आहे 72%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. सकाळी मानसिक स्थिरता राहील, दुपारनंतर आईशी मतभेद किंवा कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात. आज थोडी काळजी घ्या.
आजसाठी आपणास उपाय आहे जाईचे फूल पिण्याच्या पाण्यात टाकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 64%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी वाहन चालवताना काळजी घ्या, वाहन बिघडू शकते. दुपारनंतर कोर्ट कचेरी संबंधित विजय आपण संपादन करू शकता. आजचा दिवस आपल्यासाठी मिश्र प्रवृत्तीचा आहे. आजसाठी आपणास उपाय मसुराच्या डाळीचे पीठ मुंग्यांना टाकावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 66%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र. सकाळी जुनी येणी वसूल होऊ शकतात, मात्र दुपारनंतर साधारणतः 11 नंतर आपल्याला पोटा संबंधित तक्रारी जाणवू शकतात. आज थोडी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आजसाठी आपणास उपाय तुळशीची 3 पाने चघळावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 62%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र. सकाळी निर्णय चुकू शकतात, मात्र 11 नंतर अचानक धनलाभ होऊ शकतो. आज 11 नंतरची वेळ आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे हळद आणि मोहरीचे तेल एकत्र करून त्याचे स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र. आजचा दिवस आपल्यासाठी सोन्यासारखा असून मात्र अंगामध्ये थोडा आळस राहू शकतो आणि मनामध्ये विचारांचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आज व्यक्तिगत काळजी घेणे जास्त गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय काळ्या रंगाचा एक जाड धागा आपल्या पायाला बांधावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 80%. 18वे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र. आपल्याला आपल्या मित्रांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. दुपारनंतर आपल्या मनासारख्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय तुळशीची मुळीची माती आपल्या कंठाला लावावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 95%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र. सकाळी आगीपासून धोका संभवतो, त्यामुळे स्वयंपाक करताना काळजी घ्या. दुपारनंतर अध्यात्मामध्ये चांगले चिंतन होऊ शकते, तरीही आज आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे केळीच्या झाडाला चिमूटभर हळद व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 50%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र. सकाळी कला क्षेत्रातील लोकांना चांगले यश संपादन करता येऊ शकते, पण दुपारनंतर पाण्यापासून आणि स्त्री वर्गापासून आपल्याला काहीतरी दुखापत जाणवू शकते, त्यामुळे आज थोडी काळजी घ्या. विरुद्धलिंगी व्यक्तीपासून आज थोडे सावध राहणे आपल्यासाठी उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे कोणतेही गोड पदार्थ आज शक्यतो खाऊ नये आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 40%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र. सकाळी खोटा आळ येऊ शकतो, दुपारनंतर राजकारणामध्ये चांगले यश संपादन करू शकतात. आपल्याला दुपारनंतरची वेळ कोणत्याही स्पर्धा आणि परीक्षांसाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय सूर्यफूलच्या बिया पिवळ्या कपड्यात बांधून जवळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 75%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र. सकाळी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते, दुपारनंतर आपल्या जवळच्या लोकांचा विरोध आपल्याला सहन करावा लागू शकतो. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे एखाद्या शंखाचे पूजा करून त्या शंखाला नमस्कार करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 60%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र. सकाळी पित्त संबंधित त्रास जाणवू शकतो, दुपारनंतरचं वातावरण आपल्यासाठी सुरक्षित राहील. जमिनीच्या व्यवहारामधून आज कदाचित आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. आजसाठी आपणास उपाय एक गुळाचा खडा आपल्या घराच्या बाहेर जाताना फेकून द्यावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 70%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र. विज्ञान क्षेत्रातील आणि इंजिनिअरिंग क्षेत्रामधील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम असून त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी येऊ शकतात. दुपारनंतर सायबर क्राईम संबंधित गोष्टींमध्ये अडचणी येऊ शकतात किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे कदंबाच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपद नक्षत्र. वजन वाहण्याचे काम आज सकाळी करू नका, थोडी शारीरिक काळजी घ्या. संध्याकाळनंतर आपल्याला उत्तम असा कालावधी आहे, आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचा चांगला योग दिसतोय, त्यामुळे आजचा दुपारनंतरचा किंवा सायंकाळचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे आंब्याच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 85%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. सकाळी परदेशातून लाभ मिळू शकतो, दुपारनंतर आपल्या मनातील विचार वाढू शकतात. थोडं विचारांवर आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आजसाठी आपणास उपाय आहे कडुलिंबाच्या झाडाला चिमूटभर साखर टाकावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 84%.
27वे नक्षत्र रेवती नक्षत्र, मित्रांचे चांगले सहकार्य लाभेल. दुपारनंतर व्यवसायामध्ये प्रचंड नफा जाणू शकतो. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय आहे, ज्येष्ठमतची चिमुडभर भुक्ती मधातून घ्यावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे 98%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आपली साथ अनमोल आहे. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. मी आज तुमची रजा घेतो. शुभम भवतु.